कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. 16 तारखेला आपल्या सर्व वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि आपल्या सर्व गोरगरिबांचे नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब हे आपल्या श्रीगोंद्यामध्ये माझ्या प्रचारासाठी येत आहेत. त्यानिमित्त खरे तर त्यांच्याबरोबर आता आपल्या जवळचे आपले सहकारी मित्र अरुणराव जाधव साहेब हे सुद्धा त्यांच्याबरोबर आहेत. लक्ष्मण हाके ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. तसेच दुसरे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांनी एक कला आणि त्यामधून आपले संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा, देशाच्या बाहेर लावणी सम्राट म्हणून ज्यांचं नाव लौकिक होतं असे सुरेखा पुणेकर आणि वाघमारे साहेब असे अनेक वंचितचे नेते मंडळी 16 तारखेला दुपारी 2 वाजता या ठिकाणी येणार आहेत. अशी भव्य सभा ही आपल्या श्रीगोंद्यामध्ये होत आहे. त्या सभेसाठी निमंत्रित करण्यासाठी आज खऱ्या अर्थाने ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. खरं तर मला खात्री आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी आपल्या भारत देशाची घटना लिहिली आणि त्याच्या आधारे आपला हा देश चालतो. परंतु आता आपण पाहतो आपल्या मतदारसंघामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीच्या लोकांमधले एक चीड निर्माण झालेली आहे. एक असे प्रस्थापित लोक आहेत जे कारखानदार लोक आहेत. यांनी एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला घेरण्यासाठी आज त्यांनी चालवलेली हालचाली आहेत. ह्या आपण पाहतोय की प्रत्येक कार्यकर्ता आज एक कार्यकर्ता ह्या स्टेजवरती, दुसऱ्या दिवशी त्या स्टेजवरती, हे सगळे सौदेवादी आपल्या मतदारसंघामध्ये चाललेले आहे. परंतु मी एक असा उमेदवार आहे की माझी निवडणूक हे सर्वसामान्य जनतेने हातात घेतलेली आहे. त्याच्यामुळं ह्या निवडणुकीमध्ये मला 100% खात्री आहे, 100% मी निवडून येणार आहे. आणि एक वंचित बहुजन आघाडीचा आमदार म्हणून सभागृहात मी जाणार आहे. त्याचं कारण एक आहे, आत्तापर्यंत ह्या प्रस्थापित मंडळींनी कधीच कोणाला राजकारण असेल, वैयक्तिक असेल, हे मदत करायचं काम केलं नाही. विकास म्हणजे स्वतःचा विकास, याला ते तालुक्याचा विकास म्हणतात. ह्याला जनता आता कंटाळलेली आहे. जनता यांच्यावर विश्वास राहिलेला नाही. म्हणून आता त्यांचे धाबे जाणलेले आहेत. आणि 16 तारखेची सभा झाल्यानंतर तुम्हाला निश्चितपणे त्या ठिकाणी कळणार आहे की मी कुठलंही या ठिकाणी नियोजन न करता एक प्रेमापोटी आज सर्व गोरगरीब जनता आज माझ्या पाठीशी उभा आहे. मी प्रत्येक गावात जातोय. माझ्याकडे यंत्रणा कमी आहे, मनुष्यबळ कमी आहे, तरी माझ्यासाठी गोरगरीब माणसं आज रस्त्याने पायी हिंडत आहेत, कुणी स्वतःच्या गाडीवर हिंडत आहे. म्हणून मला निश्चित खात्री आहे मी या निवडणुकीला निवडून येणार आहे. कारण गेली 40 वर्षापासून जे प्रश्न आहेत ते प्रश्न तसेच आहेत. आणि आज मात्र ते वैयक्तिक एकामेकीवर टीका करतात. मला त्यांच्यावर टीका करायची नाही, पण जे 40 वर्षाचे प्रश्न हे सोडणार कोण? पिढ्याची पिढ्या गेल्यानंतर त्यांच्याच घरातली माणसं उभा राहायला सुरुवात केली. म्हणजे किती पिढ्या यांना आमदारकी दिल्यानंतर हे प्रश्न सुटू शकतात, हा खरा सवाल माझा आहे. हेच प्रश्न कुकडीचं पाणी, साखळा योजना, कुकडीचा बोगदा असेल, MIDC असेल, तरुण रोजगाराचे प्रश्न असतील, गोरगरीब जनतेचे प्रश्न असतील, हे सगळे सोडण्यासाठी मी निवडणुकीला उभा आहे. म्हणून मी 100% निवडून येणार आहे. आणि सर्वांना विनंती करतो की आपण सर्वांनी सभेला यावा. ही निवडणूक इथल्या आरक्षणाच्या बचावासाठी आहे. इथला OB, SC, ST आणि त्याचबरोबर इतर काय समूह जो अल्पसंख्याक आहे, या समूहाचं उद्याची विधानसभा झाल्यानंतर आरक्षण संपणार आहे. हे आरक्षण संपू नये म्हणून विधानसभेमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी मायनॉरिटी आणि OBC मधले आमदार निवडून आले पाहिजे, जेणेकरून हे जाणारं आरक्षण आहे ते वाचवण्यासाठी विधानसभेमध्ये जाण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ह्या निवडणुकीकडं
पूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे. कारण ही निवडणूक जी आहे साखर सम्राटाच्या विरोधामध्ये भाकर जे गरिबातला गरीब माणूस कष्टकरी आहे त्याची ही लढाई आहे. वतनदार माणसं आहे तर एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. या दोघांच्या लढाई, या लढाईकडे पूर्ण नगर जिल्ह्याचं लक्ष आहे. आम्हाला विश्वास आहे की ज्या श्रीगोंदा मतदारसंघातली जी निवडणूक आहे ती लोकांनी ताब्यात घेतलेली आहे. ती नेत्याच्या हातातून ती निवडणूक केलेली आहे. जनता जे ठरवील तोच आमदार होईल. जनतेची पसंती ही या ठिकाणी अण्णासाहेब शेलारांना आहे. यासाठी सर्व जनतेला संबोधित करण्यासाठी 16 तारखेला श्रीगोंदा येथे आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर साहेब हे या ठिकाणी इथल्या मतदारसंघातील जनतेला संबोधित करण्यासाठी येत आहे. माझी विनंती आहे की श्रीगोंदा आणि जवळपासच्या सर्व जनतेने या सभेला उपस्थित राहणे. ही होणारी सभा जी आहे ती ऐतिहासिक सभा होणार आहे. ऐतिहासिक सभेचे सगळ्यांनी साक्षीदार व्हावे. उद्याच्या काळामध्ये आपल्या भावी पिढीला वाचवण्यासाठी या ठिकाणी उद्याच्या विधानसभेमध्ये अण्णासाहेब शेलार जाणे निवडून येणे काळाची गरज आहे. ब्रँडेड कंपनीचे शूज, चप्पल आणि सँडल्स वाजवी दरात मिळण्याचं हक्काचं ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर संगमनेर. उत्कृष्ट क्वालिटीची 21 वर्षांची परंपरा असलेलं आपल्या हक्काचं ठिकाण. स्केचर्स, बकारू, ॲब्रॉस, कॅम्पस, स्पार्क, होव, ली कूपर, रेड चीप, वुडलँड, मेडिफिट, केरी, लान्सर, फ्रँकी, बाटा, पॅरेगॉन अशा नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं खात्रीशीर ठिकाण. प्रवरा फुटवेअर, नवीन नगर रोड, संगमनेर. 90 11 77 71 28.